नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जे एक्झाम होणार आहे त्यासाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार म्हणजे आपल्याला जे 2016ला जे CDPO म्हणजे महिला बाल विकास अधिकारी या पदासाठी जे एक्झाम झाली होती त्यामधील PYQ आहेत ते आपण यामध्ये रिव्हिजन करणार आहोत। हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नामधून 2-3 तरी प्रश्न म्हणजे येणार आहेत एक्झामला, कारण अभ्यासक्रम थोडा सारखा आहे। जे महत्त्वपूर्ण आहेत त्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड कोणते प्रश्न यामधील मॅच होतात ते प्रश्न मी यामध्ये तुम्हाला रीड करून दाखवत आहे। बघा, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, UNCRC ला भारताने औपचारिक मान्यता कधी दिली? तर डिसेंबर 1992ला। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण आपल्याला पोषण अभियान सिलेबसला दिलेला आहे। त्यामध्ये बघा प्रश्न आहे, मातृत्व अनुदान योजना मेळघाटातील कोरकू आदिवासीमध्ये रिकामी जागा थांबविण्याच्या दृष्टीने सुरू झाली, तर कशासाठी? तर बालमृत्यू कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणच्या लैंगिक अत्याचार व हिंसाचारग्रस्त महिलेला वन स्टॉप सेंटर या योजनेखाली कोणता लाभ मिळेल? तर त्यामध्ये अ, ब, क, ड हे तिन्ही पर्याय म्हणजे वरील सर्व बरोबर आहेत। त्यामुळे वैद्यकीय सहाय्य, तात्पुरता निवारा, पोलीस सहाय्य, मनोसामाजिक आधार, समुपदेशन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोय एवढ्या सोयी म्हणजे दिल्या जातील। महत्त्वपूर्ण आहे। कोणती योजना आहे? वन स्टॉप सेंटर या योजनेखाली हे लाभ दिले जाईल। तर काय? तर खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणच्या लैंगिक अत्याचार व हिंसाचारग्रस्त महिलेला, कोणाला? खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणच्या लैंगिक अत्याचार व हिंसाचारग्रस्त महिलेला कोणत्या योजनेखाली? वन स्टॉप सेंटर या योजनेखाली कोणते लाभ दिले जातील? वैद्यकीय सहायता, तात्पुरता निवारा, पोलीस सहाय्य, मनोसामाजिक आधार, समुपदेशन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोय एवढ्या दिल्या जातील। हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानुसार। त्यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेने रिकामी जागा साल हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर केले। बालकांचे संदर्भात आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचा म्हणजे निर्णय, त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे। आंतरराष्ट्रीय बालक वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणत्या वर्षाला जाहीर केले? तर 1970 या वर्षाला आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर केले। त्यानंतरचा प्रश्न आहे, स्थायी राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून रचल्या गेलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष व सचिवासह किती पूर्णकालीन सदस्य असतात? तर 7 सदस्य असतात। तर यामध्ये जो राष्ट्रीय महिला आयोग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तो आपल्याला व्यवस्थित रीड करावंच लागणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, विजेच्या बल्बमध्ये रिकामी जागा वायू असते, तर ऑर्गन हा वायू असतो। हा GK मधून हा प्रश्न येऊ शकतो, आपल्याला GK या भागामध्ये प्रश्न येऊ शकतो, म्हणून हा मी वाचत आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, त्यामध्ये आपण महिला व बाल विकासाच्या योजना आणि कायदे दिले आहेत। तर कायद्यामध्ये हा प्रश्न येईल की केंद्र सरकारने प्रसूतीपूर्व चिकित्सा तंत्र नियमन आणि दुरुपयोग प्रतिबंध 1994 हा कायदा केव्हा अस्तित्वात आणला? तर केव्हा अस्तित्वात आणला? तर 1 जानेवारी 1996। तर हा महत्त्वपूर्ण कायदा आहे, म्हणजे प्रश्नाचं स्वरूप काय असतं हे पण आपल्याला लक्षात येते की काय विचारल्या जातो। तर केव्हा अस्तित्वात आला हे, किंवा त्याच्यामध्ये एकूण कलमे किती आहेत, किंवा कोणत्या कलमात कोणतं काय तरतूद आहे असं पण प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे हा कायदा आपल्याला थोडासा व्यवस्थित डिटेलच अभ्यास करावा लागेल। कोणता? प्रसूतीपूर्व चिकित्सा, केंद्र सरकारने प्रसूतीपूर्व चिकित्सा तंत्र नियमन आणि दुरुपयोग प्रतिबंधक 1994चा जो कायदा आहे तो केव्हा अस्तित्वात आला? तर 1 जानेवारी 1996 व्यवस्थित अभ्यासावा लागेल। माहितीच्या अधिकारापासून पण हा आपल्याला नाही येणार, त्यामुळे सिलेबसला नसल्यामुळे तो नाही वाचत। त्यानंतरचा प्रश्न बघा, एखादी व्यक्ती जर अस्पृश्यतेच्या आधारावर दवाखान्यात कोणाला दाखल करून घेण्यास नकार देत असेल तर त्यास कमीत कमी 1 महिन्याची व जास्तीत जास्त 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 नुसार कुंटणखाना चालविण्याकरिता जागा उपलब्ध करून दिल्यास पुढील शिक्षा होईल? तर किती शिक्षा होईल? 1 ते 3 वर्षापर्यंत कैद
अथवा 2,000 रुपये दंड असं आहे. ते कोणत्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 नुसार. पण आता अजून दुसरे कायदे आले आहे, त्यामुळे त्यामध्ये वाढ झालेली आहे. तर अजून दुसरे कायदे पण आपल्याला त्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बालन्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2000 नुसार महाराष्ट्र राज्यात गठीत राज्य सल्लागार मंडळाचे राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष कोण असते? तर अध्यक्ष कोण असते? तर अध्यक्ष असते उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा निवृत्त सचिव हे असते. कशासाठी? बालन्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2000 नुसार महाराष्ट्र राज्यात गठीत राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष कोण असते? तर उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त सचिव असते. तर हा जो दिलेला आहे बालन्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2000 हे जे आहे हे आपल्याला थोडा व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आहे, पण हा प्रश्न आपल्याला अभ्यासक्रमात नाही आहे, त्यामुळे मी तो नाही वाचत. त्यानंतरचा प्रश्न वाचते मी, जो महत्त्वपूर्ण आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994. बघा, 1994चा जो अधिनियम, त्यात 2 प्रश्न आलेले आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994च्या कलम 2 नुसार गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब खालीलपैकी कोणावर केला जातो? तर पुरुष किंवा महिला या दोन्हीवर म्हणजे त्या निदान पद्धतीचा अवलंब केला जात असते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005च्या कलम 8ने रिकामी जागाच्या नियुक्तीची सोय केलेली आहे. तर कलम 8मध्ये काय दिलेलं आहे? तर जे संरक्षण अधिकारी आहे, संरक्षण अधिकाऱ्याची तरतूद केलेली आहे. कोणत्या कायद्यानुसार? कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005च्या कलम 8ने संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्तीची सोय केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. पदार्थ शिजविताना कोणत्या माध्यमात जीवनसत्वे नासाचे प्रमाण कमी होते? पदार्थ शिजविताना कोणत्या माध्यमात जीवनसत्व नासाचे प्रमाण कमी होते? तर आम्ल माध्यमात. म्हणून आपण म्हणजे भाजी वगैरे करताना त्यामध्ये काहीतरी आंबट टोमॅटो वगैरे टाकतो, तर हेच कारण असावे की त्यामुळे जीवनसत्व नष्ट व्हायला नको. हा महत्त्वपूर्ण पोषण अभियानाच्या संदर्भात हा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय एजन्सी पोषणविषयक काम करतात? म्हणजे कोणती एजन्सी आहे जे राष्ट्रीय एजन्सी पोषणविषयक काम करते? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ही जी कंपनी आहे ही पोषणविषयक काम करत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, संपूर्ण द्रव आहार कोणत्या अवस्थेत दिला जातो? तर शस्त्रक्रियेपूर्वी व नंतर 1 ते 2 दिवस हे काय? तर संपूर्ण द्रव आहार दिला जात असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, आहारातील प्रथिनांची गुणवत्ता ही त्यामध्ये असलेल्या कोणत्या पोषक घटकाच्या आधारावर ठरवली जाते? आहारातील प्रथिनांची गुणवत्ता ही त्यामध्ये असलेल्या कोणत्या पोषक घटकाच्या आधारावर ठरली जाते? तर आवश्यक तितिक आम्लाच्या प्रमाणानुसार ठरवली जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोणते रोग किडनीला अपाय करतात? तर यामध्ये वरील सर्व: अनियंत्रित हायपरटेन्शन, अनियंत्रित टाईप 2 मधुमेह आणि केमिकल टॉक्सिसिटी हे जे रोग आहेत हे किडनीला अपाय करणारे आहेत. वरील सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ न्यूट्रिशनल सायन्सने ऊर्जेच्या नवीन कोणत्या एककाचा अंगीकार केलेला आहे? तर त्यामध्ये जूल हा जो एकक आहे तो ऊर्जेच्या नवीन एककाचा हा अंगीकार केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, वाढ निर्देशक नोंदणी पत्रकावर कशाची नोंद केली जाते? काय लिहिलं आहे? वाढ निर्देशक नोंदणी पत्रकावर कशाची नोंद केली जाते? तर वाढ निर्देशक नोंदणी पत्रकावर वजनाची नोंद केली जात असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुलांचे पक्के मजबूत व कायम दात या वयात येतात. तर मुलांचे पक्के मजबूत कायम दात कोणत्या वयात येतात? तर 8 ते 10 वर्षानंतर येत असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा. शुष्क
शुष्क बर्फ तयार करण्यासाठी रिकामी जागाचा वापर करतात, तर कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जात असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महत्त्वपूर्णच आहे. मुलं रिकामी जागा आठवड्यापर्यंतच्या होईपर्यंत मातेचे दूध हे त्यांच्यासाठी सर्वात योग्य अन्न असते. तर 18 ते 24 आठवड्यापर्यंत होईपर्यंत मातेचे दूध हे त्यासाठी सर्वात योग्य अन्न असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, नवजात अवस्थेचे वय हे रिकामी जागा आहे, तर जन्मापासून 2 आठवड्यापर्यंत. नवजात अवस्थेचे वय कोणते? जन्मापासून 2 आठवड्यापर्यंतचे आहे ते नवजात अवस्थेचे वय आहे. जन्मापासून 2 आठवड्यापर्यंतच्या जे बाळ असतो त्याला नवजात बोलल्या जाऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, म्हणजे खालील कोणते विधाने बरोबर आहे असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये हे वरील सर्व हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. तर बघा वाचते मी. पूर्व बाल्यावस्थेला टोळीपूर्व अवस्था म्हणतात. पूर्व बाल्यावस्थेला काय म्हणतात? टोळीपूर्व अवस्था म्हणतात. शालेयपूर्व नर्सरी स्कूल, डे केअर सेंटर, किंडरगार्टनमध्ये जाणारी मुले तुलनेने जास्त सामाजिक संपर्क व सामाजिक समायोजन साधतात. बरोबर. 2 ते 6 वर्षाची मुले इतरांशी जुळवून घेणे, खेळ क्रियामध्ये सहभाग करण्यास शिकतात. तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, निराश्रित बालकांसाठी संस्था या योजनेखाली स्वयंसेवी संस्थेमार्फत कोणत्या प्रकारच्या संस्था चालविल्या जातात? कोणत्या प्रकारच्या संस्था चालविल्या जातात? तर यामध्ये अनाथालय, निराश्रित बालकाश्रम आणि बालसदन हे चालवल्या जातात. कोणते? अनाथालय, निराश्रित बालकाश्रम आणि बालसदन हे निराश्रित बालकांसाठी संस्था ह्या योजनेखाली, ही योजना आहे निराश्रित बालकांसाठी संस्था, या योजनेखाली स्वयंसेवी संस्थेमार्फत, कोणामार्फत? स्वयंसेवी संस्थेमार्फत या संस्था चालवल्या जातात. त्यामध्ये कोणतं? अनाथालय, निराश्रित बालकाश्रम आणि बालसदन. त्यानंतरचा प्रश्न आहे, कर्मचारी महिलांकरिता निवासगृह बांधण्याकरिता बांधकाम खर्चाच्या किती टक्के अनुदान संस्थांना केंद्र सरकारकडून प्राप्त होत आहे? तर 75%. कर्मचारी महिलांना, ज्या कर्मचारी महिला आहेत त्यांना निवासगृह बांधण्याकरिता बांधकाम खर्चाच्या किती टक्के अनुदान संस्थांना केंद्र सरकारकडून प्राप्त होत आहे? तर 75% प्राप्त होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, शैशवावस्थेतील धोक्यासंबंधी कोणते विधान चुकीचे आहे? यामध्ये चुकीचे विधान म्हणजे ओळखायचे आहे 3 विधान. तर यामध्ये क हे चुकीचे विधान आहे, तर मग उरलेले 2 विधान बरोबर आहेत. तर ते बरोबर विधान कोणते आहे ते बघूया. बघा, शैशवावस्थेतल्या पहिल्या वर्षी गंभीर आजार व दुसऱ्या वर्षी अपघात हे मृत्यूचे कारण दिसून येते. त्यानंतर दुसरं म्हणजे वाक्य दिलं आहे, विलंबित कारक विकासामुळे सामान्य कौशल्य संपादन करण्यात अशी मुले मागे पडतात, अपयशी होतात. हे शैशवावस्थेतील धोके सांगितले आहेत. मग शैशवावस्थेचा कालावधी कोणता आहे हे आपल्याला म्हणजे बघायला पाहिजे. ते 11वी 12वीचं बाल विकास म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, 8 आठवडे संपल्यापासून जन्मापर्यंतच्या अवस्थेत काय म्हणतात? तर 8 आठवडे संपल्यापासून जन्मापर्यंतच्या अवस्थेत गर्भावस्था म्हटले जाते. त्यानंतर चालू घडामोडीवर प्रश्न आहेत, ते मी काही वाचत नाही कारण ते आपल्याला आता 2024-23चे करंट आपल्याला करावे लागणार आहे. त्यानंतर जे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत तर हे मी नंतर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेते. बुद्धिमत्तेचे प्रश्न मग मराठी व्याकरणाचा आपल्याला पॅसेजसुद्धा येऊ शकतो, कारण त्या एक्झामला पॅसेजसुद्धा आलेला होता, इंग्रजी पॅसेज पण आलेला होता. त्यानंतर मी सायन्स विज्ञानाचे प्रश्न वाचते आलेले. जर एक वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल किंवा वाहक स्थिर ठेवून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर विद्युतधारा निर्माण होते. असे म्हणजे सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितले? तर मायकल फॅरेड यांनी सांगितले. तर आज जी मधील प्रश्न आहे, जी मधून आपल्याला प्रश्न येऊ शकतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी रिकामी जागा तंत्रज्ञान वापरतात, तर सोनार हे तंत्रज्ञान समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाते.
त्यानंतरचा प्रश्न आहे, गोबर गॅस संयंत्रणातून रिकामी जागा हा वायू मिळतो. तो गोबर गॅस यंत्रातून कोणता वायू? मिथेन हा वायू बाहेर पडत असतो. त्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिस या संयुगाचे रासायनिक सूत्र आपल्याला विचारले आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस या संयुगाचे रासायनिक सूत्र काय आहे? 2CaSO4.H2O म्हणजे आपला कॅल्शियम सल्फाईड ह्या आणि आहे पाणी असं काहीतरी आहे ते. आता खूप दिवस झालं विज्ञान वाचलं नाही त्यामुळे. त्यानंतर खालीपैकी कोणते कर्बोदक दुधामध्ये आढळून येते? ते दुधामध्ये काय असते? तर लॅक्टोज असते. तर मग त्यानंतर ग्लुकोज, स्टार्च किंवा फ्रुक्टोज हे कशामध्ये असते? फ्रुक्टोज हे फळामध्ये असते. ग्लुकोज हे ऊस किंवा साखर याच्यामध्ये. स्टार्च कशामध्ये असते? स्टार्च हा आपण भात बनवतो त्याच्यामध्ये स्टार्च असतात. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे? आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहेत. यामध्ये जो तिसऱ्या क्रमांकाच्या पर्याय दिला, ऑक्सिजन पाण्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात विरघळतो. हे जे आहेत हे विधान चुकीचे आहे. तर विधान बरोबर आहे जे कोणते? तर जलचर प्राण्याच्या श्वासोच्छ्वासाची गती जास्त असते. जलचर प्राण्यांच्या श्वासोच्छ्वासाची गती जास्त असते. हे विधान बरोबर आहे. जलचर श्वसनासाठी पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा उपयोग करतात. हेही बरोबर आहे. त्यानंतर जलचर प्राण्यांना उपलब्ध असलेला ऑक्सिजन हवेतील ऑक्सिजनपेक्षा खूप कमी असतो. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. हे जे आहेत हे समाजशास्त्र किंवा सायकॉलॉजीवर आलेले प्रश्न आहेत. हे आपल्याला अभ्यासक्रमाला नाही, त्यामुळे मी हे वाचत नाही. जे महत्त्वाचे आहे ते वाचा. आपल्याला म्हणजे अभ्यासक्रमामध्ये त्यांनी संगणक हा वेगळा टॉपिक दिलेला आहे. संगणक हा वेगळा विषय त्यांनी दिलेला आहे. 20 प्रश्न काहीतरी त्यावर असणार आहेत. तर 20 की 10 प्रश्न असणार आहे वाटते साहेब, 10 प्रश्न. तर त्यामध्ये हे बघा इथं 5 प्रश्न आहेत. मी ते रीड करून घेते म्हणजे तुम्हाला ते एक्झामला उपयोगी होईल. इंटरनेटवर असंख्य उपभोक्त्यापैकी कोणता उपभोक्ता अनैतिक असंविधानिक गैरप्रकार करीत आहे हे शोधण्याकरिता काय वापरता? इंटरनेटवर असंख्य उपभोक्त्यापैकी कोणता उपभोक्ता अनैतिक असंविधानिक गैरप्रकार करीत आहे हे शोधण्याकरिता काय वापरतात? तर काय वापरतात ते इथे दिलेलं आहे. मीडिया ॲक्सेस कंट्रोल ॲड्रेस, MAC ॲड्रेस हे वापरल्या जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, ई कॉमर्समध्ये सर्वसामान्य सुरक्षा साधक म्हणून वापरतात ते काय? तर इथं वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. तर त्यामध्ये काय काय वापरतात? यामध्ये काय काय वापरतात? तर ऑथेंटिकेशन व ॲक्सेस कंट्रोल, इन्क्रिप्शन व फायरवॉल आणि इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम हे तिन्ही वापरले जाते. कशामध्ये? ई कॉमर्समध्ये सर्वसामान्य सुरक्षा साधक म्हणून ह्या गोष्टी वापरल्या जात असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी दुर्भावनयुक्त कोड कोणते आहे? तर यामध्ये वरील सर्व हे दुर्भावन म्हणजे मॅलिशियस म्हणून हे दुर्भावनयुक्त कोड म्हणून आहे. त्यामध्ये आहे व्हायरस, वर्म, टाईम बॉम्ब आणि लॉजिकल बॉम्ब हे काय आहेत? दुर्भावनयुक्त कोड आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, ईमेल पाठविण्याकरिता व प्राप्त करण्याकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात? ईमेल पाठविण्याकरिता आणि प्राप्त होण्याकरिता कोणता प्रोटोकॉल वापरले जाते? तर यामध्ये उत्तर दिलेलं आहे योग्य वरील सर्व. तर सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, SMTP. त्यानंतर पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल, त्यालाच म्हणते POP म्हटलं जाते. त्यानंतर इंटरॲक्टिव्ह मेल ॲक्सेस प्रोटोकॉल, त्याला IMAP असं म्हटलं जाते. तर हे सर्व प्रोटोकॉल ईमेल पाठवताना आणि प्राप्तकर्त्यांनी वापरले जाते. नंतर म्हणजे ह्याच प्रश्नामधून अजून इतर प्रश्न पण तयार होतात. कसं? तर जे SMTP याचा फुल फॉर्म विचारला जातो तर त्याचं काय आहे? सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर POPचा अर्थ काय होतो म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. त्यानंतर IMAPचा पूर्ण ह्या काय आहे? तर इंटरॲक्टिव्ह मेल ॲक्सेस प्रोटोकॉल असं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे,
XMLचे विस्तारित नाव काय? बघा विस्तारित नाव प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हे जे शब्द दिले याचं पण विस्तारित रूप आपल्याला विचारल्या जाऊ शकते एक्झामला. कारण ग्रुप सीची एक्झाम आहे आपली, ही ग्रुप बीची एक्झाम होती, तिथले हे प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्नाचा दर्जा थोडा मोठा आहे. त्यानंतर XLMचे विस्तारित नाव काय? तर विस्तारित नाव काय आहे? एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज असे XMLचे विस्तारित रूप आहे. कोणते? एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतरचे प्रश्न जे आहेत ते सोशल वर्कवर आहे, ते काय आपल्याला अभ्यासक्रमाला नाही आहेत, त्यामुळे नाही वाचत. पण जे महत्त्वाचे आहेत त्यामध्ये जसं ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन राय. GKमध्ये हा प्रश्न विचारल्या जाऊ शकतो म्हणून वाचली. त्यानंतर मी GKचे अजून इतर प्रश्न वाचत आहे. व्हिडिओ जरा मोठा होत आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, कारण हे MPSC आयोगाने विचारलेले PYQ आहेत, त्यामुळे हे महत्त्वाचे आहेत. पंचायतीच्या लेख्यांची लेखापरीक्षण करून घेणे ही रिकामी जागाची जबाबदारी आहे. संविधानाच्या भाग 9 मध्ये दिलेली आहे. तर राज्य विधिमंडळाची जबाबदारी आहे, भाग 9 मध्ये दिलेली आहे, पंचायतीच्या लेखापरीक्षण करून घेणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आलेला आहे? तर 42व्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत संबंधीच्या तरतुदी या केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा लागू आहेत. हे वाक्य कसे आहे? तर हे वाक्य बरोबर आहे. उरलेले प्रश्न नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊया. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.